डबल डेकर। हॅलो एव्हरीवन, मी आहे कीर्ती अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आपण आता करणार आहोत मुंबईची सफारी आणि आपण सुरू केलं आहे एलिफंटा केव्ज म्हणजेच घारापुरी। मुंबई शहरापासून साधारणतः 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही सुंदर अशी घारापुरीची लेणी बघण्यासारखी आहे। चारी बाजूंनी समुद्राने वेढलेलं हे सुंदर असं बेट आणि यावर असलेल्या हिंदू आणि बौद्ध धर्माच्या ज्या लेणी आहेत त्या साधारणतः 1400 ते 1500 वर्षापूर्वीच्या असतील असा दावा आहे। 1 तासाच्या या फेरीच्या प्रवासानंतर मेन एलिफंटाच्या गेटला जाईपर्यंत तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत। तुम्ही पायी जाऊ शकता किंवा मग एक छानसी टॉय ट्रेन आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता। त्याचं तिकीट केवळ 10 रुपये आहे, पण मज्जा भरपूर आहे। एलिफंटाच्या मेन केव्ज पर्यंत जाण्यासाठी साधारणतः 120 ते 150 पायऱ्या असतील, पण जाताना कंटाळ अजिबात येत नाही, कारण दोन्ही बाजूंनी शॉपिंगसाठी बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि खूप छान छान वस्तू इथे ठेवलेल्या असतात। घारापुरीला आला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की इथल्या माकडांपासून सावध राहा। साधारणतः इथे 9 ते 10 लेण्या आहेत, परंतु बघण्यासाठी योग्य अशा 3 ते 4च लेण्या उरल्या आहेत। सो गाईज, वडाळ्यापासून ते घारापुरीच्या लेणीपर्यंत फक्त 400 रुपये प्रति व्यक्ती ह्या दराप्रमाणे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असाल तर तुम्हाला हे चार्जेस होतील। तर कसे कसे आम्ही चार्जेस केले, पहिल्यांदा 30 रुपयामध्ये आम्ही 5 जण सगळे ट्रेननी आलो। त्याच्यानंतर बसचं तिकीटसुद्धा अराउंड 25 ते 30च होतं। त्याच्यानंतर आम्ही केली फेरी बोट, तिचं साधारणतः 200च्या आसपास तिकीट असतं। टेरेस जवळ जायचं असेल तर 10 रुपीज एक्स्ट्रा भरायचे। तिथून आल्यानंतर मिनी ट्रेन जी आहे त्याचे साधारणतः 15 ते 17 रुपये असतात। तिथून एंट्री घारापुरीच्या लेणीला 5 रुपये प्रत्येक व्यक्ती, असं करून रफली एक माणूस 400 रुपयामध्ये घारापुरीच्या लेणीज बघू शकतो। आहे ना इंटरेस्टिंग? युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेल्या या घारापुरीच्या लेण्या आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत आहेत, ही आपली अभिमानाची गोष्ट आहे। घारापुरीच्या लेण्यांमधील सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे त्रिशिव त्रिमुखी ही मूर्ती आहे। येथे साधारणतः 10 ते 12 लेण्या असतील, पण त्याच्यातल्या बघण्यासारख्या लेण्या या आता 3 ते 4 उरलेल्या आहेत, पण आता ज्या अवस्थेत त्या आहेत त्याही खूप सुंदरच आहेत। यावरूनच आपण कल्पना करू शकतो की ज्या काळात ह्या बनवल्या गेल्या होत्या तेव्हा ह्या किती सुंदर असतील। तर घारापुरी म्हणजेच एलिफंटाच्या या लेण्या बघण्यासाठी तुमचा संपूर्ण 1 दिवस येथे जातो। काय सांगते तू? बोलत होती घाबरू नको, कारण की जो क्राऊड येतात ना तेव्हा मंकीज घाबरून जातात आणि ते पळून जातात। मला खात्री आहे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्सने मला कळवा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ किंवा डेस्टिनेशन कोणतं आवडेल। तोपर्यंत सी यू। घारापुरीच्या ह्या सुंदर लेणी, फेरी बोटचा हा छान प्रवास, टॉय ट्रेन आणि इथल्या माकडांसोबत केलेली मज्जा, या सगळ्या आठवणी घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करत आहोत। जाम भूक लागलीये। सो गाईज, अशा प्रकारे एलिफंटा केव्ज आपण कव्हर केलेले आहेत। दिवसा कडक उन्हात, हिवाळा असून सुद्धा भयंकर उन्हात